नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत BJP विरुद्ध CJP, अर्थातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध कॉक्रोच जनता पार्टी. कॉक्रोच जनता पार्टीला अचानक मिळणाऱ्या प्रतिसादावरून भारतीय जनता पक्षाचे धाबे दणाणले आहे. भाजपने केलेल्या चुका त्यांच्या अंगलट येत आहेत. नुकत्याच झालेल्या नीटच्या परीक्षेमधील 22 लाखाहून अधिक विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सर्वसामान्य जनतासुद्धा या मुद्द्यावरती CJPच्या पाठीमागे उभी आहे आणि त्यामुळे BJPची प्रचंड अडचण होत आहे. CJP नेमकं काय करणार आहे? CJP निवडणुका लढवणार आहे का? CJP ही युवकांची फक्त चळवळ राहणार आहे का? CJP फक्त भाजपच्या विरुद्ध असणार आहे की ती काँग्रेसला पण विरोध करणार आहेत? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने आता निर्माण होत आहे. आणि दुसऱ्या बाजूने एका निमित्तामुळे, एका कारणामुळे तयार झालेला हा डिजिटल पक्ष खरंच निवडणूक आयोगाच्या दप्तरी जाऊन नोंदणी करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे की नाही, असे प्रश्न आता तयार झालेले आहेत. आम्ही न्यूज यात्राने जेव्हा सगळ्या याची माहिती घेतली आणि लक्षात असं आलं की हा पक्ष काही नियोजनबद्ध पद्धतीने स्थापन झालेला नाही. सूर्यकांत जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, त्यांनी केलेल्या एका विधानामुळे लोकांच्या मनामध्ये आधीच जो राग भाजपच्या सरकारविरुद्ध आहे आणि तो कायम राहणार आहे, तर त्याला कुठंतरी कुणी विचारत नव्हतं आणि त्यांची भावना समजून घेत नव्हतं. ती ह्या CJPने समजून घेतली, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि साधारणपणे डिजिटलच्या जगामध्ये एक मोठी क्रांती झालेली आहे. इतके मोठे फॉलोअर, इतके मोठं समर्थन मिळालेला CJP पक्ष, त्याची ताकद आता अनेकांना तिचा हेवा वाटतो आहे. आणि भले भले महारथीसुद्धा त्याचे फॉलोअर होत आहेत. काही सेलिब्रिटी आहेत, आपण त्यांची नावं घ्यायची गरज नाही, कारण सगळीकडे सोशल मीडियावर त्याची नावं चालू आहे. अनेक दिग्गज लोक आता त्यांना फॉलो करत आहेत आणि यांनी काहीतरी क्रांती करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. खरं तर आपल्याला 3 मुद्दे समजून घ्यायचे आहेत. एक पहिला मुद्दा आहे की CJP ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरेल का? आत्ताच काही सांगता येत नाही, पण भविष्यात गरज पडली तर CJPचे उमेदवार मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांच्यावर ती वेळ आपोआप येणार आहे. CJP ही फक्त BJPच्याच विरुद्ध राहणार आहे का? तर या बाबतीमध्ये अभिजित दिपके यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तर आम्ही पक्षाचं नाव त्यांच्या नावावरून ठेवलं असतं. जर आम आदमी पक्षाचं सरकार असतं तर आम्ही त्यांच्या नावावरून ठेवलं असतं. त्यामुळं सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत असल्यामुळं आम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतो आहोत. ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळं CJP केवळ भाजपच्या विरुद्ध नाही किंवा तो काँग्रेसच्या समर्थक आहे असं एक प्रचार केला जाऊ शकतो, तर तोही दादांत खोटा आहे, असं अभिजित दिपके यांनीच आता स्पष्ट केलेलं आहे. निवडणूक लढवणार की नाही याबाबतीत त्यांनी अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, कारण ते प्रत्यक्ष बोलताना असं म्हटले की मला चर्चा करावी लागेल आणि हा सगळा लढा कसा पुढं जातो आणि लोकांच्या भावना कशा पुढं वाढत जातात त्याच्यावर मी ठरवणार आहे. पण मी आता अमेरिकेत न राहता भारतामध्ये परतणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जर पक्ष नोंदणीकृत झाला तर मग त्याला पुन्हा त्याची बांधणी करणे, संघटन करणे, त्याचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, अमुक असं तर अशी जर त्याला ट्रॅडिशनल जर आकार द्यायला गेले तर मात्र BJP आणि काँग्रेससारखे जे आधीच मैदानात असलेले पक्ष आहे ते या पक्षाचा अशा लढाईमध्ये पराभव करतील हे अभिजित दिपके ओळखून आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळं ते अशा भानगडीत पडणार नाही. नोंदणी केली तरी ते संघटनाची व्यवस्था आणि लढाईची मार्ग वेगळे ठरवतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलाखतीमधला एक भाग असा आहे की ते म्हटले की निवडणुका म्हणजेच राजकारण. हा जो तुम्ही मीडियाने जे गृहीत धरून ठेवलेलं आहे त्याला मला छेद द्यायचा आहे. त्यामुळे आपण बदल घडवला पाहिजे आणि बदल घडवण्यासाठी फक्त निवडणुकीतील निकाल हाच पुरेसा नसतो, तर अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळं आता आपण बघूयात, जर बदल घडवायचा असेल आणि या चळवळीने जर शिक्षण मंत्री भारताचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात जरी यश मिळवलं तरीसुद्धा CJP पक्ष हा प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरो का न उतरो, पण तो BJPला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरं आहे. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही CJPची सुरुवात असणार आहे. बाकी काही असो का नसो, तो राजीनामा होतो की नाही याकडे न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.